झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत यूपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। केंद्रातले 15 मंत्री हे भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे। आणि विशेष म्हणजे टीम अण्णांनी पंतप्रधानांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। याशिवाय केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, प्रणव मुखर्जी, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, कमलनाथ, सलमान खुर्शीद यांची नावे 15 जणांच्या या यादीमध्ये आहेत आणि या सर्वांची 3 न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी केली आहे। आणि त्याकरता टीम अण्णांनी आता सरकारला 24 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय। आपली मागणी मान्य न झाल्यास 25 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा टीम अण्णांनी दिलाय। टीम अण्णा आज पुन्हा एकदा आक्रमक दिसून येतेय। टीम अण्णांनी सरकारला 24 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय। आपली मागणी मान्य न झाल्यास 25 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा आता टीम अण्णांनी दिलेला आहे। 15 मंत्री यूपीएचे भ्रष्टाचारी आहेत असं टीम अण्णांचं म्हणणं आहे आणि या 15 मंत्र्यांची नावं सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहेत। विशेष म्हणजे ही नावं अतिशय बड्या नेत्यांची नावं आहेत। टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत यूपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। केंद्रातले 15 मंत्री हे भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे। आणि या भ्रष्ट मंत्र्यांमध्ये विशेष म्हणजे पंतप्रधानांचंही नाव आहे। पंतप्रधानांवर सुद्धा आरोप, कलंकित मंत्र्यांविरोधात टीम अण्णा आता आक्रमक झालेली आहे। 15 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीची मागणी टीम अण्णांनी केलेली आहे। पंतप्रधानांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आता टीम अण्णांनी केलेला आहे। टीम अण्णांनी आता पंतप्रधानांना सुद्धा सोडलेलं नाहीये। सुशील कुमार, त्यानंतर मुखर्जी सुद्धा भ्रष्टाचारी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आहेत, प्रणव मुखर्जी आहेत, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, कमलनाथ, सलमान खुर्शीद यांची नावं ही 15 जणांच्या या यादीमध्ये आहेत। स्वतंत्र समितीमार्फत चौकशीची मागणी टीम अण्णांनी केलेली आहे आणि खुद्द पंतप्रधानांकडे याबाबत पत्र पाठवलेले आहे। या लिस्टमध्ये सुशील कुमार शिंदे, विलासराव देशमुख या महाराष्ट्रातल्या 2 मंत्र्यांची सुद्धा नावं आहेत। स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांचं नाव आहे, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचंही नाव आहे, पी चिदंबरम यांचंही नाव आहे, तर पंतप्रधान सुद्धा भ्रष्टाचारी आहेत असं टीम अण्णांचं म्हणणं आहे। आता यावरून निश्चितच पुढे आणखी वाद पेटणार हे सुद्धा स्पष्ट आहे। प्रधानमंत्री खुद, उसके बाद पी चिदंबरम साहब, प्रणब मुखर्जी, शरद पवार, एसएम कृष्णा, कमलनाथ, प्रफुल्ल पटेल, विलासराव देशमुख, वीरभद्र सिंह, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, जीके वासन, फारूक अब्दुल्ला, एमके अलगिरी और सुशील कुमार शिंदे, यानी 34 मेंबर के मंत्रिमंडल कैबिनेट मिनिस्टर्स में से 15 जिसमें प्रधानमंत्री खुद शामिल हैं, उनके खिलाफ बहुत संगीन भ्रष्टाचार के आरोप हैं। प्रधानमंत्री के खिलाफ आरोप यह है कि जब वो प्रधानमंत्री थे और खासकर जब वो कोयला मंत्रालय के मंत्री थे 2006 से 2009 के बीच में, उस बीच में कोयले के बहुत सारे ब्लॉक्स, बहुत सारी कई निजी कंपनियों को कौड़ियों के दाम पर दे दिए गए। और ये तब हुआ जब लगातार कोल के जो सेक्रेटरी हैं वो ये लगातार पत्र लिख रहे थे कि इस तरह से दिया जाना बहुत गलत है, क्योंकि बहुत कम दाम पर दिया जा रहा है। इसका मार्केट प्राइस, कोल इंडिया का प्राइस इससे कहीं ज्यादा है। प्रशांत भूषण यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। काय म्हटले ते पत्रकार परिषदेमध्ये, कसा घणाघाती हल्ला केला त्यांनी आपण ऐकलं। पंतप्रधान कोळसा मंत्री असताना त्यांनी कसा भ्रष्टाचार केलेला आहे त्याविषयी ते म्हटलेले आहेत। निश्चितच आता यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया येणार आहे। मात्र 15 मंत्री आहेत, 34 पैकी ते भ्रष्टाचारी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात आपण आणखी चर्चा करूया। सध्या आपल्या बरोबर एकनाथ खडसे आहेत, राज्यातले विरोधी पक्षनेते। आणि एकनाथजी नमस्कार। आणि सांगाल, आता टीम अण्णांनी जो हल्लाबोल केलेला आहे, काय यावर तुमची प्रतिक्रिया आहे? 15 मंत्री
मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे असं ती म्हणणं आहे. हं. असं नाही की हे आरोप यापूर्वी पण या बऱ्याचशा मंत्र्यांवर झालेले आहेत. ते आरोप असतील, त्याचे पुरावे असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीमध्ये तथ्य असलं तर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये टीमंनांची भूमिका जी आहे ती मला वाटतं की या संदर्भामधली योग्य आहे अशी भूमिका. चौकशी करा, जे काही आक्षेप असतील, आरोप असतील आणि त्याचे सबळ पुरावे असतील तर या संदर्भामध्ये चौकशी केली पाहिजे आणि चौकशीत तथ्य असलं तर कारवाई झाली पाहिजे. खरे राज्यातले 2 मंत्री सुद्धा आहेत, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांचंही या 15 मंत्र्यांमध्ये नाव घेतलेलं आहे. एकनाथजी काय सांगाल याबाबत? माझा आग्रह हाच राहणार आहे, 2 असो का 15 मंत्री असो, या संदर्भामध्ये पुरावे असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मंत्रिमंडळामध्ये 2-15 काय सारं मंत्रिमंडळच भ्रष्टाचारी आहे अशा स्वरूपाचे आक्षेप वारंवार घेतले जातात. या संदर्भामध्ये चौकशी करण्यास सरकार पुढाकार घेत नाही. सरकारने या संदर्भातले जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर मांडावं. खरं पण एकंदरीतच हे आंदोलन आता पुढे नेताना टीम अण्णांना कितपत कठीण जाईल, कारण सगळे सरकारमधले सगळे मंत्री आहेत, सत्ताधाऱ्यांमधले मंत्री आहेत, तर भाजपची नेमकी भूमिका याबाबत काय राहील याविषयी तुम्ही काही सांगू शकाल? भारतीय जनता पार्टीने गेल्या अनेक वर्षापासून विधानसभेत, लोकसभेत या जे काही मंत्री असतील त्यांचे पुरावे असतील त्याच्या संदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवलेला आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे विषय सातत्याने त्यांना या संदर्भामध्ये सरकारने काही ठिकाणी चौकशा सुरू केलेल्या आहे. उरलेल्याही लोकांच्या चौकशा याच्यामधनं झाल्या पाहिजे. जे काही असेल, माझं म्हणणं निर्दोष असेल तर निर्दोष सांगा, सत्य जे आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला हवे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्यावर बोललात. एकनाथ खडसे आपल्या बरोबर होते, विरोधी पक्षनेते, आणि त्यांनी सांगितलेल्या प्रतिक्रियेनुसार या सगळ्यांविरुद्ध चौकशी अर्थात झाली पाहिजे. सबळ पुरावे असेल टीम अण्णांकडे तर त्यांनी सादर करावेत आणि जनतेसमोर काय जे सत्य आहे ते आलंच पाहिजे अशी मागणी केली आहे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी. आणि ही मागणी जुनीच आहे, हे काही नवीन नाहीये असं त्यांनी सांगितलं. 34 पैकी 15 मंत्री, केंद्रीय मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत असा आरोप आता प्रशांत भूषण यांनी केला. आपण बघितली त्यांची प्रतिक्रिया. काय नेमके ते पत्रकार परिषदेत म्हटले ते आपण ऐकलं. तर या भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीसाठी एक समिती नेमा असं म्हणणं आहे. कलंकित मंत्र्यांविरोधात टीम अण्णा आता पुन्हा एकदा आक्रमक झालेले 24 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे, नाहीतर 25 जुलैपासून पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा टीम अण्णांनी दिला आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.